नुकतंच जंतर मंतरवर या देशाने जे पाहिलं ते अत्यंत दुर्दैवी होतं. कारण या सगळ्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये आणि जंतर मंतरचे देशभराचे आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये जे निष्पाप विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तरुण तरुणी सहभागी झाले त्यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून लाठीचार्ज झाला, त्या मुलींचा विनयभंग करण्यात आला आणि शिवाय आता दिल्लीसहित देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये या ठिकाणी त्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या पालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, त्यांना हॅरेस करण्यात येत आहे आणि याला सर्वस्वी या देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत असं आमचं थेट मत आहे. हेच अमित शहा येणाऱ्या 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्काराच्या निमित्ताने पुण्यामध्ये येत आहेत. आम्ही या ठिकाणी पुणे पोलिसांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या 1 ऑगस्टला 7 लव्ह चौक शंकरशेठ रोड या ठिकाणी श्री अमित शहा यांच्या मार्गावर आम्ही पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून श्री अमित शहा यांना जाब विचारला जाणार आहे आणि पुणेकरांच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे की या विद्यार्थ्यांची तुम्ही आणि त्यांच्या कुटुंबियांची आपण माफी मागावी, त्यांच्यावरचे गुन्हे जे दाखल झालेत ते माघारी घेण्यात यावे आणि ज्यांना मारहाण विनयभंग झाले त्यांच्यावर त्या पोलिसांवर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावेत. हे होत असताना पुणेकरांनी तमाम विद्यार्थिनींनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा ही मी त्यांना नम्रतेची विनंती करतो. पण या आंदोलनाच्या माध्यमातून श्री अमित शहा यांना जाब विचारण्यात येईल हे मात्र तेवढंच नक्की आहे.